जेवणाची आणि तोंडाची चव वाढवणारा अतिशय झणझणीत आणि चविष्ट असा ओल्या लाल मिरचीचा ठेचा एकदा बनवला की वर्षभर आरामात टिकतो आणि अतिशय चविष्ट लागतो. भाजी जरी असली घरी तरीसुद्धा तुम्ही यासोबतच चपाती भाकरी खाल किंवा वरण भातासोबतही ही छान लागते. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता अर्धा किलो मिरच्या मी घेतल्या, त्यासाठी 4 गड्डी लसूण इथं मी घेतल्या, म्हणजे मूठभर लसूण मी इथं घेतलेला आहे. 6 लिंब मी घेतलेली आहेत. यात भरपूर रस आहे, त्यामुळे 6 पुरेसे होतात. जर तुमच्या लिंबामध्ये कमी रस असेल तर थोडेसे वाढवून घेऊ शकता. इथं 1 वाटीभर मीठ घेतलेलं आहे आणि 3 चमचे साखर घेतलेली आहे. साखरेने चव फार छान येते. आता या ज्या मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून त्याची देठं काढून घेतलेली आहेत आणि व्यवस्थित कोरड्या करून घेतलेल्या आहेत. आता या मिरच्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये असं एका मिरचीचे 2 तुकडे करून टाकायचे आहेत, जेणेकरून मिरची जी आहे ती छान अशी बारीक होईल. आता ही मिरची एकदम बारीक करायची नाही आहे, अगदी पल्स मोडवर जाडसर आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक वाटायचं नाही आहे. बघा मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अगदी जाडसर याला अशा प्रकारे क्रश करून घ्यायचं आहे. हे तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये करू शकता किंवा व्हेजिटेबल चॉपरमध्ये सुद्धा अशा प्रकारे करू शकता. तर सेम पद्धतीने सर्व मिरच्या आपण 3 बॅचमध्ये वाटून घेतलेल्या आहेत. कारण अर्धा किलो मिरच्या आहेत तर 3 वेळेस मी या वाटून घेतलेल्या आहेत. आणि सर्व मिरची तुम्ही बघू शकताय मस्त अशी जाडसर मी बारीक करून घेतलेली आहे. तर याचं टेक्स्चर बघा मस्त आलेलं आहे. आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण साईडला ठेवून देऊया. दुसरीकडे आपण जो लसूण घेतला होता तो लसूण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून त्यालाही अगदी जाडसर फिरवून घ्यायचं आहे. तर लसूणही मी अगदी जाडसर फिरवून घेतलेला आहे. आता जी मिरची आपण वाटून घेतली होती त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. 1 वाटीभर मीठ मी इथे घेतलेलं आहे आणि 3 चमचे मी साखर घेतलेली आहे. साखर आणि लिंबामुळे अगदी आंबट गोड याला चव येते आणि अगदी मस्त लागते. आणि जे आपण लिंब घेतले होते त्यातलं पूर्ण रस मी इथं काढून घेतलेला आहे. रस जो आहे तो चाळून घेतला, म्हणजे त्यातल्या बिया पूर्ण काढून घेतल्यात. आणि जो लसूण आपण वाटून घेतला होता त्यातला 1 चमचाभर कच्चा लसूण यामध्ये टाकायचा आहे. आता हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. मिठाने आपल्या ठेच्याची शेल्फ लाईफ वाढते आणि अगदी मस्त असा आपला ठेचा जो आहे तो वर्षभर टिकतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं, याला साईडला ठेवून देऊया. यासाठी फोडणी बनवूया. फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 वाटीभर तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच घालायचं, जेणेकरून आपला जो ठेचा आहे तो छान असा टिकेल. आता यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा मेथी दाणे टाकलेत आणि याला छान असं तडतडू दिलेलं आहे. नंतर जो राहिलेला लसूण होता तो पूर्ण लसूण मी यामध्ये टाकलेला आहे आणि गॅस अगदी कमी ठेवून याला आपल्याला तळून घ्यायचा आहे. लसूण जो आहे तो थोडासा लालसर होईपर्यंत तळून घेऊया. इथं बघू शकता 3 ते 4 मिनिटानंतर लसूण जो आहे तो थोडासा लालसर झालेला आहे. या स्टेजला आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. कढाई गरम आहे आणि तेलही गरम आहे, त्यामुळे जो राहिलेला थोडीशी लालसर कसर आहे लसणाची ती पण पूर्ण तळून जाईल. आता हे तेल जे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तेल इथं तुम्ही बघू शकता अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि लसूणही मस्त असा आपल्याला जसा हवा आहे तसा लालसर झालेला आहे. ही सर्व फोडणी आपल्याला आपल्या ठेच्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. लसणाची चव या ठेच्याला खूप मस्त येते, त्यामुळे भरपूर लसूण वापरायचा इथं. आणि हे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आपला ठेचा जो आहे तो तयार आहे. एअरटाईट डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा, अगदी आरामात वर्षभर टिकतो. अगदी मस्त लागतो. पण याचा रंग असाच ठेवण्यासाठी तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवलं तर खूप मस्त असाच लालसर रंग राहतो. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब